नमस्कार सर्वांना. चला तर आज नवरात्रीत केल्या जाणाऱ्या कडकण्यांची रेसिपी आज आपण पाहूयात. यासाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे. प्रत्येक गावोगावीची कडकणीची पद्धत वेगवेगळी असते. मी येथे गुळाची कडकणी दाखवणार आहे. यासाठी मी एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. जेवढ्या प्रमाणात आपण गूळ घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात मी येथे पाणी घेतलेलं आहे. गूळ बुडेल एवढंच पाणी घ्यायचं आहे. गूळ आणि पाण्याचं प्रमाण सारखंच घ्यायचं आहे. हा व्यवस्थित मेल्ट होण्यासाठी मी थोडा गॅसवर गरम करून घेतलेला आहे आणि तो थंड करायला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर गूळ जेवढा घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये मी 1 चमचा बारीक रवा, थोडंसं डाळीचं पीठ खुसखुशीतपणा येण्यासाठी आणि 1 चमचा तुपाचं मोहन घातलेलं आहे. हे सर्व जिन्नस एकत्र करून आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते थोडं थोडं घालून याचा घट्ट असा डो मळायचा आहे. लक्षात ठेवा, कडकणीचा डो हा घट्ट असावा. पातळ असेल तर कडकणे खुसखुशीत होणार नाहीत आणि त्या कडकही होणार नाहीत. त्यानंतर 10 मिनटं रेस्ट दिल्यानंतर आपण पाहू शकता की किती कडक डो आहे. त्यानंतर कडकणी लाटण्यासाठी आपण तेलाचं बोट घ्यायचं आहे. कडकणी लक्षात ठेवा, कडकणी ही त्याचा पीठ हे घट्ट असतं, त्यामुळे लाटताना एकसारखी पारी होणार नाही किंवा त्याच्या कडाया एकसारख्या होणार नाहीत. ते आपण पाहू शकता. अशा प्रकारे पातळ अशी कडकणी लाटून घ्यायची आहे. त्यामुळे एकसारखं दिसण्यासाठी एका गोल अशा वाटीने मी ती कडकणी कापून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण पाहू शकता. मग सर्व कडकण्या ह्या एकसारख्या होतील. लक्षात ठेवा, कडकणी ही पातळच लाटायची आहे. त्यानंतर काही ठिकाणी कडकण्या ह्या ओवून घटाला घातल्या जातात. त्यासाठी एक बीळ पाडायचा आहे आणि या बिळामुळे कडकणी फुगणार पण नाही आणि ती व्यवस्थित कुरकुरीत होण्यासाठी मदत होईल. त्याच्यानंतर आपण पाहतो आहोत की त्यानंतर आपण कडकणी फुगू नये म्हणून त्याच्यावर थोडाशा बिळं पण पाडू शकतो. मी एकच बीळ पाडलेला आहे. त्यानंतर कडकणी तळताना लक्षात ठेवा की तेल हे जास्तीचं गरम नसावं, नाही तर कडकणी एकदम भाजली जाईल आणि ती व्यवस्थित खरपूस होणार नाही. तर कडकणी ही स्लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित हळूहळू करून तळून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, कडकणी भाजताना अशी खाली दाबायची आहे म्हणजे ती फुगणार नाही आणि व्यवस्थित कडक होईल. यामध्ये आपण पाहू शकता कडकणी ही जास्त लाल झालेली आहे, परंतु ह्यामध्ये गूळ वापरला आहे म्हणून कडकणी अशी कलरची दिसत आहे. त्यानंतर आपण पाहू शकता की कडकणी ही किती छान खुसखुशीत झालेली आहे आणि तेलही कमी लागलेलं आहे. पाहू शकता, नकेबरोबरच तेल आहे त्याला. त्याच्यानंतर ह्या कडकण्या ह्या सप्तमीला किंवा अष्टमीला केल्या जातात प्रत्येक ठिकाणी. त्यानंतर आपण पाहू शकता की कडकणी किती खुसखुशीत झालेली आहे. असे खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. अशा प्रकारे ही रेसिपी करून आपण कडकण्या बनवू शकता. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब.